राम मंदिराची उभारणी करून भाजपानं त्याचं श्रेय घेतलंय आणि नुकत्याच झालेल्या 5 राज्यातल्या निवडणुकांमध्ये तर केंद्रीय नेतृत्वानं मोफत अयोध्यावारी करण्याचं आश्वासनच मतदारांना दिलं होतं। 22 जानेवारीला राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलाय आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावरच निशाणा साधलाय। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। रामलला तुमची प्रॉपर्टी आहे का? क्या रामलला आपकी प्रॉपर्टी है? उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। राम मंदिराच्या देणगीवरून झुंपली। ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची 1 कोटी। आगामी लोकसभा निवडणुकीतही राम मंदिराचा मुद्दा हायलाइट करून भाजपा मतदारांना सामोरं जाणार हे निश्चित आहे। अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात भव्य दिव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्याची जोरदार तयारी भाजपाकडून सुरू असतानाच विरोधक भाजपावर टीकेचे बाण चालवत आहेत। मीरा भाईंदरमध्ये यादव समाजसेवा संस्थेच्या गोवर्धन पूजा समारंभात उद्धव ठाकरेंनी भाजपाला मोफत अयोध्यावारीवरून सुनावलंय। मध्य प्रदेश में कहा गया, हमारे केंद्र के गृह मंत्री जी ने कहा कि अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे। क्या रामलला आपकी प्रॉपर्टी है? आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू। राम मंदिर ट्रस्टला सर्वात पहिली 1 कोटी रुपयांची देणगी उद्धव ठाकरे यांनी दिली असं राऊत यांनी म्हटलं, तर ते 1 कोटी रुपये एकनाथ शिंदे यांनी दिले असा पलटवार आमदार नितेश राणे यांनी केलाय। अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं 1 कोटी रुपये दिले। त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची 1 कोटीची। त्याच्यामुळे रामलल्ला ही काय कोणाच्या मालकीचा प्रश्न येत नाही ना। अयोध्येचा 7/12 हा रामाच्या नावावरती आहे, भाजपच्या नावावर नाही आहे। राम मंदिरासाठी देणगी ही सर्वात पहिलं उद्धव ठाकरेंनी दिली, पण आम्ही तर ऐकलंय ती देणगी एकनाथ शिंदेजींकडून घेऊन दिलेली आहे। खरं आहे काय खोटं आहे? 1 कोटी हे एकनाथ शिंदेजींची आहे की उद्धव ठाकरेंच्या खिशामधली आहे? ह्याचं पहिलं स्पष्टीकरण द्यावं आणि मगच देणगीबद्दल बोलावं। केवळ लोकसभाच नाही तर आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपाला खूप महत्त्वाची आहे। ठाकरेंकडून बीएमसी खेचून आणण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी या कार्यक्रमात उत्तर भारतीयांना गोंजारलंय। मराठी आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना दूध साखरेची उपमा दिली आहे। काही लोक त्यामध्ये मिठाचा खडा टाकताय असा उल्लेख करत भाजपावर निशाणा साधलाय। दरम्यान ज्या रामललावरून राजकारण सुरू आहे त्या मूर्तीबाबत माहिती पाहूयात। राम मंदिरात अचल मूर्तीचं निर्माण कार्य रामसेवक पुरम येथील कार्यशाळेत होतंय। कर्नाटकातून आलेल्या श्याम शिळेतून 2 मूर्ती तर एक राजस्थानमधून आलेल्या संगमरवर दगडातून 1 मूर्ती बनवली जाते। या तिन्ही मूर्ती जवळपास तयार झाल्यात। आता IIT हैदराबाद मधील तज्ञ मूर्तींच्या दगडांच्या गुणवत्तेचा अहवाल देणार आहे। त्यावरून एका मूर्तीची निवड करण्यात येईल। तिन्ही मूर्तींपैकी कोणत्या मूर्तीचं आयुष्य सर्वाधिक आहे, दगडाची चमक किती वर्ष राहणार हे अहवालात असणार आहे। 3 राज्यात बहुमत मिळाल्यावर लोकसभा निवडणुकीतही भाजपा हिंदुत्वाचा मुद्दा सोडणार नाही आणि राम मंदिराचं श्रेय घेऊनच मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे। मतदार राजा अयोध्यावारी करून मतांचं भरभरून दान भाजपाच्या झोळीत टाकणार की काही वेगळा निर्णय घेणार याचं उत्तर काळच देईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।